रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 256 ते 265. तिही गुणी आवृत हे वेद जान निभ्रांत मनोनी उपनिषदादी समस्त सात्विकते एर रजमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा मनोनी तू जान हे सुख दुःखासीच कारण येथ जने अंतकरण रिगो देसी तू गुणत्रयाते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबजनी जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे जैसा प्रगटलिया गभस्ती अशेष ही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चालिजती सांगे मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे कवळ आरतीची जोगे तैसे जाणी जे जे होती ते वेदार्था ते विवरती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न सांडिजे तू आपले विहित कर्म. अर्थ वेद सात्विक राजस तामस या तिन्ही गुणांनी गुंफलेले आहेत. त्यांपैकी उपनिषदे जेवढी आहेत ती सर्व सात्विक आहेत. हे धनुर्धरा वेदातील इतर भाग रजगुण व तमोगुणाचे मिश्रण आहे. त्यामध्ये ऐहिक फलाची प्राप्ती करून देणारे स्वर्गसूचक सकाम कर्म सांगितले आहे. म्हणून वेदांमध्ये सांगितलेले सकाम कर्म सुखदुःख निर्माण करणारे आहे. तरी तू आपले मन तेथे एकाग्र करू नकोस. मी आणि माझे हा विचार त्यागून तू तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. अंतकरणामध्ये आत्मसुखाचा विसर कधीही पडू देऊ नकोस. जरी वेदांमध्ये अनेक प्रकारचे विचार सांगितले असले विविध प्रकारचे भेद सांगितले असले तरी ज्यांच्यामध्ये आपले हित आहे तेच विचार आपण ग्रहण करावेत. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला असता सर्वच मार्ग दिसू लागतात परंतु त्या सर्वच मार्गांनी माणूस जाऊ शकतो काय हे सांग बरे. किंवा पृथ्वीवर उदंड पाणी असले तरी आपण आपणास लागणार तेवढेच पाणी घेतले पाहिजे. त्याप्रमाणे खरे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदांचा विचार करतात आणि त्यातील अपेक्षित अशा शाश्वत परब्रह्माचाच फक्त स्वीकार करतात. म्हणून अर्जुना ऐक, या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुला आता स्वकर्म करणेच उचित आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार केला त्यावेळी आमच्या मनात असे आले की तू आपले विहित कर्म सोडू नये. रामकृष्ण हरी.